नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते। आज आपण हिरव्या मसाल्यातलं कुपा माशाचं सुकं तिकलं बनवूया। इथे मी कुपा मच्छी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतले। ही धुताना हलकी हलकी धुवायची, नाहीतर हिचा कुस्कुर होतो। इथे चवीप्रमाणे मीठ टाकते, पाव चमचा हळद टाकते, 1 लिंबाचा रस पूर्ण पिळून घेऊया। कुपा मच्छी असल्यामुळे याला आंबट जास्त लावायचं। हे मी मॅरिनेशन करून अर्धा तास ठेवून देते, म्हणजे हे छान मुरलं जाईल। इथे मी 1 लसणाचा कांदा घेतलाय, म्हणजे हे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत। आणि इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घेतलीत। आता हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते। ह्या मिरच्या मोडून घेते। इथे 1 मूठ भरून कोथिंबीर घेतले। 2 चमच्याचं पाणी टाकते, कारण कोथिंबीरला पाणी सुटेल, जास्त पाणी टाकत नाही। आता हे बारीक वाटून घेऊया। इथे हे हिरवं वाटण तयार केलेलं आता या कुप्यावरती आपण ओतून घेऊया। कुपा छान मॅरिनेट झाला, तर त्याला आपण हे हिरवं वाटण लावून घेऊया। आता हे सर्व एकजीव करून घेऊया। इथे मी ही मातीची कढई धुवून घेतले, याच्यामध्ये आता हे मच्छी ओतून घेते। मी या मातीच्या कढईमध्ये फिश बनवते, त्याच्यामुळे मी फोडणी नाही करत आहे। इथे मी 2 चमचे राईचं तेल घेते। जर तुमच्याकडे राईचं तेल नसेल तर तुम्ही जेवणाला जे नेहमी तेल वापरता ते वापरलं तरीही चालेल। इथे 4 ते 5 कोकम घेतले, ते बारीक तुकडे करून घेतले, ते टाकते। हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी टाकते। इथे झाकण ठेवून हे 15 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया। तुम्ही टोपात केलं तर 10 मिनिटं शिजवा। माझं हे मातीचं भांडं आहे म्हणून मी 15 मिनिटं शिजवून घेते। इथे मस्तपैकी तिकलं तयार झालंय। आता गॅस बंद करूया। मी आशा करते हा कुपा मासा तुम्हाला खूपच आवडला असेल, तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।